नाशिक शहरात एकमेव असलेल्या कवी कुसुमाग्रज उद्यानात गोदावरी नदीत मिसळणारं सांडपाणी वळवण्यासाठी एसएसपी प्लांट अर्थात मलजल प्रकल्पाचं पंपिंग स्टेशन सुरू करण्याचं काम महापालिकेने हाती घेतलंय। या प्रकल्पासाठी तब्बल 22 झाडांची कत्तल करून कवी कुसुमाग्रजांच्या विविध कवितांचे शिलालेख तोडून काम सुरू करण्यात आले। मनसेच्या काळात हे उद्यान तयार करण्यात आलं होतं। मराठी भाषा दिन आणि कुसुमाग्रजांच्या 114व्या जयंतीच्या निमित्तानं हा सगळा उद्ध्वस्त करण्याचा घाट महापालिकेने घातलेला आहे आणि यामुळे साहित्यिक आणि मराठी रसिकांच्या तसंच पर्यावरण प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। कामाच्या ठिकाणावरून या सगळ्याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय आणि या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाचे प्रकल्प नाशिकमध्ये सुरू आहेत। मात्र नाशिकमध्ये कवी कुसुमाग्रज यांच्या नावाने एकमेव असलेलं कवी कुसुमाग्रज हे उद्यानाची दुर्दशा ही आपल्याला खरं तर या ठिकाणी पाहायला मिळते। या उद्यानाच्या ठिकाणी असलेले जे समोरचा परिसर आहे या ठिकाणी मलजल प्रक्रियेसाठी एक प्रकल्प हा उभारला जाणार आहे आणि त्यासाठी जवळपास 20 ते 22 जी झाडं आहे ती तोडून तो प्रकल्प उभारला जाणार आहे। मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल या ठिकाणी होते आणि दुसरा जर या ठिकाणी विषय बघितला तर त्या ठिकाणी ज्या कवी कुसुमाग्रजांच्या कविता आहेत त्यांचे जे शिलालेख आहेत जवळपास 8 ते 10 हे शिलालेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, ते देखील या ठिकाणी तोडले जात आहे। खरं तर नाशिकमध्ये कुसुमाग्रजांच्या नगरीत खरं तर विश्व मराठी संमेलन होतं। 144वी जयंती कुसुमाग्रजांची मोठ्या थाटामध्ये जी आहे ती साजरी होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या नावानं उभारलेलं नाशिकमधलं हे कुसुमाग्रज उद्यान जे आहे ते या ठिकाणी अर्ध्यापेक्षा जास्त त्याची तोडफोड खरं तर अनेक या ठिकाणी प्रकल्पांसाठी होते। त्यामुळे या निर्णयामुळे नाशिकमधले नाशिककर असेल किंवा पर्यावरणप्रेमी असेल कुसुमाग्रजांवर प्रेम करणारे जे साहित्यिक असेल त्यांच्याकडनं आता खरं तर नाराजी व्यक्त केली जाते। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। तर मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार हे या संदर्भात प्रशासनाला जाब विचारणार आहेत। प्रशासनानं तत्काळ निर्णय घेतला नाही तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। तर झाडं जरी तोडली तरी नव्यानं वृक्षारोपण केलं जाईल। नवीन जागा घेण्याची महापालिकेची परिस्थिती नाही आणि त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे असे निर्णय घ्यावे लागतात। पर्यावरणप्रेमी नाशिककरांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये असं आवाहन उद्यान विभागाचे अधीक्षक उद्यान विवेक भदाणे यांनी केलं आहे। लोकांना कळावे, कुसुमाग्रजांच्या लोकांना कविता कळाव्या याच्याकरता आम्ही खूप सुंदर असं गार्डन बनवलं होतं त्यांच्या नावाने आणि मग त्याची प्रशासनाकडनं इतकी म्हणजे 17 नंतरून जो काळ नाशिककरांनी पाहिला तो एकदम भकास होता। त्यांनी हे जे सन्मान्य राजसाहेबांनी बनवलेले प्रोजेक्ट होते याच्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं। राजकारणाच्या ठिकाणी असतं, परंतु आपल्या शहरामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचे चांगले प्रकल्प बनवले जातात आणि असे प्रकल्प बनवले गेल्यानंतर त्याची देखभाल करणं हे शासनाचं किंवा प्रशासनाचं ते काम असतं, पण ते केलं नाही। खाली नदीकडचा जो भाग आहे जिथे कायम पाणी साचतं, पूर येतो, त्या ठिकाणी ते SPS प्रपोज होतं आणि त्याच ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे। वरती उद्यानाला कुठल्याही प्रकारची छेडछाड केली गेलेली नाही आहे। खाली जे कुसुमाग्रजांच्या कविता लावल्या गेलेल्या होत्या, लोकांचं असं म्हणणं होतं की त्या कवितांचे नासधूस होते आहे वगैरे, तर त्या नासधूस न होता ते आम्ही काढून घेतो आहोत व्यवस्थित आणि त्याला वरती नव्याने आम्ही लावणार आहोत एंट्रीला। पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही प्रयत्न करतो आहोत की ते उद्यान सगळ्यांसाठी खुलं करण्यात येईल। तरी लोकांनी गैरसमज करून घेऊ नये, कुठल्याही प्रकारचं तिथे नासधूस केली जात नाहीये। उद्यानाचं नूतनीकरणाचं काम सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.